लता आणि शशांक या हगवणे मायलेकाने जेसीबी विक्रीचा कट रचल्याचं आता जवळपास निष्पन्न झालेलं आहे। तपासामध्ये 3 जे एजंट होते बँकेचे त्यांना अटक करण्यात आलेली आहे। डीसीपी शिवाजी पवार सर आता आपल्यासोबत आहेत। सर, हा नेमका कट कसा रचण्यात आला होता? याच्यामध्ये जो जेसीबी मशीन आहे ते या 3 रिकव्हरी एजंटने जप्तीची ती कारवाई केली होती। पण ज्यावेळेस ते पार्किंगला घेऊन गेले ऑथराइज पार्किंगच्या ठिकाणी आणि बँकेचे जे प्रतिनिधी त्यांच्याशी संपर्क केला तर त्यांनी स्पष्टपणे सूचना दिली होती, असं त्यांचं स्टेटमेंट आहे की आम्ही सूचना दिली होती की हे जप्त करण्याची आवश्यकता नाही, ते अल्टरनेटिव्ह रिझोल्युशन सेंटरनुसार ती कारवाई चालू आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्याकडनं तो जेसीबी जप्त केला होता म्हणजे जे फिर्यादी आहेत येळवंडे, तर त्यांच्याकडेच तो परत देणं अपेक्षित होतं। तसं न करता त्यांनी तो जो जेसीबी आहे शशांक हगवणे यांच्या ताब्यात दिला। म्हणजे बँकेची या 3 एजंटला कोणतीही सूचना नव्हती की हा जेसीबी जप्त करा? जप्त करण्याच्या संदर्भात आपण त्याच्यात तपास करतोय, पण ज्यावेळेस जप्त करून आणला त्यावेळेस जो बँकेशी संपर्क झाला त्यांनी स्पष्ट सूचना दिली होती की ते जप्त करण्याची आवश्यकता नाही। हे गोडाऊनमध्ये तरी हा जेसीबी पोहोचला होता? हो, गोडाऊनपर्यंत गेला होता आणि तो ठेवायचा की नाही ठेवायचा याच्या संदर्भात लीगल ॲडवायझर जे आहेत त्यांच्याशी संपर्क झाला होता या रिकव्हरी एजंटचा आणि त्यांनी सूचना दिली होती की जप्त करण्याची आवश्यकता नाही। आता हा जेसीबी या एजंटनी शशांकच्या ताब्यात दिला, तर या कटाचा ते पण भाग आहेत किंबहुना शशांकच्या सूचनेनुसारच हे सगळे 3 एजंट या जप्तीच्या कारवाईत सहभागी झाले होते? या मुद्द्याच्या अनुषंगाने आपला अजून तपास चालू आहे। तपासामध्ये ज्या काही बाबी समोर होतील त्या आपल्याला समजतील। तर बँकेनं कोणतीही सूचना जी आहे ती या 3 एजंटना दिलेली नव्हती आणि गोडाऊनमध्ये सुद्धा हा जेसीबी पोहोचलेला नव्हता। मग हे 3 एजंट नेमके बँकेसाठी काम करत होते की शशांक हगवण्यासाठी, याचाच तपास आता म्हाळुंगे पोलिसांकडून केला जातोय। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।